सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात मोठी आणि ऐतिहासिक कारवाई करण्यात आली आहे। तब्बल 13 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला 12,47,30,450 रुपयांचा 9,536 किलो गांजा आज पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लिमिटेड येथे वैज्ञानिक पद्धतीने जाळून नष्ट करण्यात आला। भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान आणि महाराष्ट्र शासनाच्या ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत धुळे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे। पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील अधिकृत प्रकल्पात धुळे जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा पर्यावरणपूरक पद्धतीने नष्ट करण्यात आलाय। यामध्ये उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समितीच्या 3,151 किलो तर प्रादेशिक समितीच्या 6,385 किलो असे एकूण 9,536 किलो गांजांचा समावेश असून त्याची किंमत 12,47,30,450 रुपये इतकी आहे। या प्रक्रियेला अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे वरिष्ठ अधिकारी, धुळेचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। धुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असून नागरिकांनी अशा प्रकारची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।